जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आलो आहे सोमेश्वर वाडीला. सोमेश्वर वाडीमध्ये 12 ज्योतिर्लिंग बनवलेले आहे, ते आपण ह्या आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर मित्रांनो, हे सोमेश्वर वाडी हे गाव पासून जवळ आहे आणि आपल्या पुण्यापासून एक 10 ते 15 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आतमध्ये आल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला श्री सोमनाथ हे मंदिर बघायला भेटतं आणि श्री सोमनाथ हे मंदिर गुजरातमध्ये आहे. श्री सोमनाथ हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग मानलं जातं. तर त्यानंतर मित्रांनो, आपल्याला श्री मल्लिकार्जुन हे मंदिर आपल्याला पाहायला भेटतं आणि हे मंदिर आहे आंध्र प्रदेशमध्ये. त्यानंतर श्री महाकालेश्वर हे ज्योतिर्लिंग मध्य प्रदेश मध्ये आहे. त्यानंतर श्री ओंकारेश्वर हे मध्य प्रदेश मध्ये आहे. त्यानंतर श्री वैद्यनाथ हे परळी महाराष्ट्रामध्ये आहे. श्री भीमाशंकर हे खेड पुणे महाराष्ट्रामध्ये आहे. हे सुद्धा 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग मानलं जातं. त्यानंतर श्री रामेश्वर हे तमिळनाडू या राज्यामध्ये आहे आणि हे सुद्धा 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे. त्यानंतर श्री नागेश्वर हे हिंगोली मध्ये आहे, जे की हे महाराष्ट्र राज्यामध्ये येतं. हे सुद्धा 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग मानलं जातं. श्री विश्वेश्वर हे उत्तर प्रदेश मध्ये आहे. हे सुद्धा 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग मानलं जातं. श्री त्र्यंबकेश्वर हे महाराष्ट्रामध्ये आहे. श्री केदारनाथ हे उत्तराखंड मध्ये आहे. हे सुद्धा 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग मानलं जातं. श्री घृष्णेश्वर छत्रपती संभाजीनगर आणि महाराष्ट्रामध्ये स्थायिक असलेलं हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे.